तर नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चेरी मॅडम सकाळ सकाळच आवरून झाल्या तर रेडी, कारण की तिचे पप्पा न्यायला होणार होते, म्हणजे दाजी आमचे बहिणीचे मिस्टर येणार होते तिला नेण्यासाठी. आता दिवाळी संपली ना, त्याच्यामुळे ती पण जाणार आहे. ती पण सकाळी आवरून झाली ती रेडी. मस्त असं ब्लाऊज ते शिवला होता, मी शिवला होता तिचा ब्लाऊज, मस्त झाला होता. त्यानंतर तिने साडी फिडी घातल्यानंतर आवरून गेली होती. ती तिच्या मैत्रिणीकडे गेली होती भेटाय, तिला इथंच राहते गावात. मग त्यानंतर तिला मी बाय बाय करत होते, चालली होती म्हणून. त्यानंतर पप्पाने आणली होती गाडी चेरीला, ती बुलेट टाईपसारखी आणली होती पप्पाने गाडी, चेरीसाठी आणली होती दिवाळीसाठी. मग ते बड्डेला घेऊन देणार होते, पण बड्डेला ती लहान होती त्याच्यामुळे बड्डेला काही दिली नाही. पण त्यानंतर पप्पा मला चल तुला देतो आता दिवाळीसाठी गाडी आणली. त्यानंतर आजी ती सगळीजण आम्ही येऊन बाहेर बसलो होतो, कारण की जाणार होते बहीण तिच्या माहेरी, सासरी जाणार होते त्याच्यामुळे. मग त्याच्यामुळे येऊन सगळेच आम्ही बाहेर बसले होतो. त्यानंतर चेरी मॅडम चाललं होतं पप्पाकडे बसायचं, इकडे बसायचं, मावकड काकाकडे हे सगळीकडे चालले होते ते. त्यानंतर आमची स्वीटी पण आली होती, म्हणजे आमच्या कुत्रीचंच नाव स्वीटी ठेवलेलं आहे लाडाने. स्वीटी पण आली होती बाहेर सोडवायसाठी. सम्राट बसला होता रुसून, कारण की चेरी चालली होती त्याच्यामुळे तो जरा असा रुसून बसला होता. त्यानंतर आहे ना मग मस्त सगळ्यांनी ना गप्पा बिप्पा मारल्या. मम्मीच्या माझ्या बहिणी चालल्या होत्या गप्पा, साईडला त्यांचं चाललं होतं बोलणं. तर चेरी आजीकडे गेली, त्यानंतर मी पण बसली होती मस्त आवरत तर काय नव्हतं. आम्ही बाहेर सगळेजण बसले होते वाट्यावरती गप्पा मारत, कारण की आहे ना चहा प्यायला गेली होती राधा पाहुण्यांना घेऊन, म्हणजे दाजींना घेऊन आतमध्ये गेली होती. चहा पाणी करायसाठी चुलते गेले होते आतमध्ये घेऊन त्यांना. त्यांना बाहेरून उभा राहिल्या मॅडम आहे ना, कारण की दाजी येत होता बाकी होतं. त्यानंतर चुलतीने घेतली चेहरीला, माझ्या चुलती आहे ना त्यांनी घेतली होती चेहरीला. सगळ्यांका चेहरी चालली होती. आता जायचं झालं ना, मग असं वाटत होतं जावं नाही, बस अजून 2-3 दिवस राहावं, पण आता काय करणार आहे, आता जायला तर लागणार तिच्या सासरी. त्यानंतर तिला आम्ही सगळेजण बाय बाय करत होतो सगळेजण चालली म्हणून चेरीला. मग चेरीला सारखं घ्यायचं, इकडं कोण घे तिकडं कोण घे असंच चाललं होतं चेरीचं बऱ्याच वेळ. त्यानंतर परत आमचे गप्पा रंगल्या, सगळेजण बसले होते गप्पा मारत. त्यानंतर काय चर्चा झाली, असं झालं तसं झालं. त्यानंतर चेरी सगळं गप्पा मारून घेतल्यात चुलतीने, तिच्या आजीने. मग चेरी संग गप्पा मारल्या. स्वीटी बघितली का, स्वीटी पण जात नव्हती, स्वीटी इथंच बसली होती. स्वीटी पण इथंच बसली होती, चेरीसोबतच खेळत बसली होती. त्यानंतर आम्ही बरेच वेळ झाल्यानंतर आहे ना मग जायचं ठरलं त्यांचं प्लॅन. 1-1.5 तासानंतर त्यांचं जायचं ठरलं. आमच्या गप्पा झालं. त्यांनी तिला बाईक केलं, त्यानंतर ती पण गेली निघाली तिथून. त्यानंतर अनारसवाले काका आले होते, अनारस घेऊन आले होते. मस्त गोड पण होतं, खूप छान लागलं आम्हाला. एक करून आम्ही सगळ्यांनी खाल्लं. त्यानंतर मस्त त्यांनी ना गोल 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 काप करून दिले, आणि ह्या वेळेस नावेलेच पातळ काप करून दिले होते सगळ्यांना. मग मस्त असं आम्ही सगळ्यांनी ह्यांना खाल्लं. मी, छकुली, राधा, माझी चुलती, मम्मी, ते सगळेजण आम्ही बसलो होतो. मग एक करून सगळ्यांनी ह्यांना खाल्लं. त्यानंतर परीचं सम्राटचं वेगळं चाललं होतं काहीतरी काम. त्यानंतर मी पण खाल्लं. मस्त गोड होते ना, खूप छान लागत होते. त्यानंतर परीचं